केज तालुक्यामध्ये बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पत्नीवरती झालेल्या हल्ल्यानंतर अनेक चर्चेला उधाण आलं। मात्र पुन्हा एकदा बजरंग बाप्पा सोनवणे यांनी पोलीस प्रशासन सत्ताधारी पक्षाचं असल्याचा थेट आरोप लावत तो हल्ला स्वतःच्या पत्नीवरती झाल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। तर यावेळी जर तर नाही तर मी यावेळेला खासदार होणारच असल्याचा विश्वासही त्यांनी दाखवला। मला मोठा युवा शेतकरी वर्गातून प्रतिसाद मिळत असल्याची देखील माहिती यावेळी त्यांनी दिली। मराठवाडा न्यूज मीडिया ब्युरो रिपोर्ट। जिल्ह्याच्या विकास कामामध्ये कशा पद्धतीने भर टाकणार? माझ्यासारख्या सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या मुलाला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी लोकसभेसारखी एक उमेदवारी देऊन माझा आणि सर्व बीड जिल्ह्यातील शेतकरी, गोरगरीब, दीनदलित, ग्रामीण भागाचा बहुमान केला। याचाच एक भाग म्हणून मी खासदार झाल्याच्या नंतर या शेतकऱ्याचे, ग्रामीण भागाचे सर्व प्रश्न मला न्यायचा असल्यामुळं या भागात सर्व जिल्ह्यामध्ये सर्व प्रत्येक गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये, खेड्यामध्ये दर 6 महिन्याला मी जाऊन तिथले प्रश्न काय हे जाणून घेऊन त्याच्यावर अभ्यास करून लोकसभेत माझ्या ज्या सभागृहात मी प्रमुखपणे मांडेल असा सर्वांना एक विश्वास आहे। त्याच्यामुळे या भागामध्ये एखादी MIDC चांगली आणणार, सीताफळ संशोधन केंद्र सरकार प्रकल्प आणून तरुणांसाठी चांगले काम करणार, शेतीवर उपाययोजना करण्यासाठी शेतीला काय उपयुक्त असेल अशा योजना करणार। एवढंच नाही तर ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून जी ओळख आहे पुसून काढण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करून ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून त्याची ओळख पुसून काढण्यासाठी काम करेल असं। सध्या जिल्ह्यातून तुम्हाला प्रचारासाठी कशा प्रकारे प्रतिसाद मिळत आहे? नाही, जिल्ह्याच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर तरुणाईंना ही निवडणूक तरुणाईने हातात घेतलेली आहे, ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली। तरुणाईचा जर विचार केला तर तरुणांच्या मनात मी एकदम अगदी ताईत म्हणून आहे, तरुणांच्या मनात दुसरं कुठलंही नाव येत नाही। आणि यांना सर्वांना वाटतं की माझा मागच्या राजकीय कारकिर्दीचा जर अभ्यास लेखाजोखा केला तर हा माणूस काम करणारा एक सर्वसाधारण घराण्यातील शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून सर्वजण मला वयोवृद्ध सुद्धा ती मनातून प्रेम करतायत आणि तरुण अगदी डोक्यावर घेऊन मला नाचतायत। त्यांचा कुठेही मी अशा भ्रम होऊ देणार नाही असा एक शब्द सर्व तरुणाईलाही देतो आणि आपल्या सर्वांनाही सांगतो। जी धर्माळ्यामध्ये घटना घडली होती त्याबद्दल स्टेटमेंट आहे, घटनेचा मी जाहीर निश्चित करतो की धर्माळ्यामध्ये जी घटना घडली ती माझ्या पत्नीवर पाठीमागे येऊन वार केला। नशिबाने जी पुढे रेकॉर्डिंग करणार पोलीस प्रशासनाने जी मीडियाला माहिती दिली होती की तो हल्ला नसून एक दारू पिलेल्या व्यक्तीचे वैयक्तिक भांडण होते। पोलीस प्रशासन ही पूर्ण स्वी दबावाखाली काम करणारं प्रशासन आहे। ज्यांनी कुणी जी माहिती दिली ती दबावाखाली बोलतंय, ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असल्यासारखे देशवी वागतात असं माझं प्रांजळ मत आहे। कारण तिथं जी घटना घडली त्याचा आम्ही लेखी आणि स्वरूपाची कंप्लेंट केली। या कंप्लेंटचा भाग म्हणून त्या मुलाला जी कुणी हल्ला केला त्या हल्लेखोरांना अटक झाली, त्याला पोलीस कस्टडी 3 दिवसाची मिळाली। तो जर तसा हल्ला नव्हता तर मग त्याला अटक कशी झाली? तिथं जी पंचनामा झाला ती गावाने जे सर्व केलंय, सर्व यांना कंप्लेंट आहे त्याच्या आधारे त्याच्यावर आर्म ऍक्ट प्रमाणे त्याच्यावर कारवाई झाली। या सर्व गोष्टी त्यांना न्यात असताना ते का असे मिसगाईड करतात आणि एक बाजूने वागतात हे मला कळत नाही। साहेब, आता तुम्ही सांगितलं भाषणामध्ये की आम्ही बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांना सर्टिफाय करू ऊसतोड कामगार म्हणून, तर भविष्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगार हा कायमच राहणार आहे? नाही, माझं म्हणणं आहे की जे एकदा सर्टिफाईड करून घेऊ आणि त्याच्यानंतर दरवर्षी आपण ऊसतोड मजूर कमी करून आपण तिथं ऊस पिकविणारे कसे शेतकरी बनतील ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। ऊसतोड मजूर मला कमी करायचे म्हणून तर मी ते सांगितलं की सर्टिफाईड करू। ऊसतोड मजूर म्हणतो पण आपल्याला माहितच नाही खरंच ऊसतोड मजूर आहे का? असंघटित असलं झालेलं ही संघटना फक्त राजकारणासाठी वापरायचं का ऊसतोड मजुरांचं केलं जात आहे? मला ऊसतोड मजूर कोण आहेत ही एकदा आयडेंटिफाय झाल्याच्या नंतर त्यांची काय संख्या कमी करता येईल। कुठलीही गोष्ट तुम्हाला एखादी गोष्ट माहीतच नसताना कशी कमी करता येईल? सर, गेवरा तालुक्यातला 40% जर भाग सोडला भूदडी पट्टा तर उर्वरित तालुक्यामध्ये अक्षरशः पाण्यापासून लोकांची शेतकऱ्यांची शेती ही नापीक झाली। तर भविष्यामध्ये जर तुम्ही जर लोकसभेमध्ये निवडून गेलात, तुम्ही जर खासदार झालात तर कशा पद्धतीने? तर नाही, मी येणाऱ्या 23 मेला बीड जिल्ह्याचा खासदार होणारच आहे। लोकांच्या सर्वांच्या याच्यावर मी सांगतो, माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही जे सांगताय गेवराई तालुकाच नाही, बीड जिल्हा केंद्रबिंदू समजून मी सर्वत्र काम करणार आहे। गेवराई तालुक्याचा जो अर्धा भाग जी पाण्याखाली नाही याला सुद्धा पाणी कसं आणता येते, बीड जिल्ह्यातील जे मांजरा धरणामध्ये उजनीचं पाणी कसं आणतात याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे। आणि ही करून बीड जिल्ह्यासाठी परमनंट दुष्काळावर मात करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील ते मी करणारच आहे, हे तुम्हाला शब्द देतो। आजपर्यंतच्या निवडणुका मी सर्व जिंकत आलेलो आहे, त्याच्यामुळे ही निवडणूक मला ज्या दिवशी उमेदवारी दिली त्याच दिवशी मला एक विश्वास आहे सर्व शेतकरी, गोरगरीब, तरुण हे सर्वजण मला निवडून आणणार आहे, त्याच्यामुळे शंका नाही। आणि मी विकासही करणार आहे। दर 6 महिन्याला मी गावात येणार आहे, त्याचा अभ्यास करणार आहे। जे कुणी
लॉयर असतील, डॉक्टर असतील, जे आपले गोरगरीब आमचे दीनदलित तरुण मुलं असतील, आमचे शेतकरी असतील, या सर्वांच्या प्रश्नाची काय गरज आहे, त्यांना इथं काय केलं तर ते याच्यातून बाहेर पडू शकतात, या दुष्काळावर मात करू शकतात, या गोष्टीचा मी अभ्यास करून त्या गोष्टी मी संसदेत मांडून त्या गोष्टी आमच्या शेतकऱ्यांसाठी, आमच्या सर्व बीड जिल्ह्यातील वंचित लोकांसाठी पुरविल असं एक वचन देतो.